मला मारू नका, मला मारू नका. मला मी गरीब आहे, मला जगायचं आहे, मला मॉब जगायचं आहे. मला मारू नका, मला मारू नका, मला मारू नका, मला मारू नका. तुझ्या पाया पडतो, मला मारू नका, 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 मला मारू नका. काय झालं काय किंचाळायला? पण मी हे मामा तूच किंचाळलास ना आता, म्हणून धावत आलो आम्ही इथं. तर तुझा हात का थरथरायला अजून? त्याचं काय नाही हो. हे बघ मामा, तुला आम्ही काळजीपोटी विचारालोय, काय झालं सांग. बाबूराव काय झालंय? तू पण पाहिलंस का त्याला? हो नाही ती ती म्हणजे निलांबरी? ओ बाबूराव भाऊ, खरं सांगा, तुम्ही निलांबरीला बघितलं का? अरे नाही बाबा, ती चिचुंद्री. मी असं झोपलो होतो ना, तर माझ्या पायामध्ये छाती पोटली, ती सरसर गेली, मी दचाकलो ना. तसा माझा सस्याचा कालीज आहे भावानो. आणि असं काय नेल्यावर बोलू नका, माझा काय पटकन काय झाला तर जबाबदार कोण? डोक्यावर पडले? हा, डोक्याचं खोबरं केलं मामाने. ठीक आहे, जाऊ दे, झोपूया. चला झोपा तुम्ही, आणि इथे भीती वाटत असेल तर बाहेर चला आमच्या बरोबर झोपायला. नाही मला मी इथे ठीक आहे हो. ठीक आहे. अहो माझ्या संग येतो इथे तू. तुमच्यामुळे झोपमोड झाली आहे. झोपा. झोप रे. ठीक आहे, गुड मॉर्निंग. तुला काय प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम? तुला किती वेळा सांगितलंय हे असे विचित्र आवाज काढू नकोस म्हणून. कसं तरीच वाटतं रे. देवाने मला नरड दिलंय, तसंच तुला कान बी दिलेत. तू ऐकणं बंद कर ना. तुला ना किती सांगितलंस ना तरी तू काय ऐकणार नाही. प्रश्नच नाही ना. अरे मी हाडाचा शेतकरी आहे. मला सांग ठीक आहे, समजे म्हणतात शेतीत काही प्रॉफिट नाही गाड्या, म्हणून शेतकरी शेती करणं थांबवतो का? तसंच माझं आहे. मी अभि कोणाच्या पण सांगण्यावर ना हा करणं थांबवणार नाही. ए यार, असा काय चारा करायला आहे? थांब. अरे भावा, जरा प्रेमानं शांतपणे ऐक ना. तुला माझं खाकर नाही ना असं गोड भावगीत वाटन. समाज, सोसायटी नाही, कसं असतं, समाज सोसायटी यांच्यामध्ये वावरताना ना आपल्याला काय वाटतं ह्याच्यापेक्षा आपल्या अशा वागण्याने आजूबाजूच्या काय सकाळी सकाळी शाळा भरवायलाय? समाज सोसायटी, थांब जरा. ठीक आहे, तुझी पण एक गंमत आहे गाड्या. कसली गंमत? सोड, काही नाही. ए सांग ना हनम्या, कसली गंमत? हनम्या, तुला काड्या करायला फार आवडतं ना? ए हनम्या, तू मला कॉलेज पासून ओळखतोयस. मी कधी काड्या केल्यात रे? हे का आता करतोस की? आता मी या कडुलिंबाच्या काडीविषयी बोलायलोय. तुला काय वेगळं वाटलं का? हे हनम्या, तू आता बोललास ना तुला काय वेगळं वाटतंय का, त्यावरून मला आठवलं, काल रात्री तू विकीकडे वेगळ्याच नजरेने बघत होतास. असं का?
गुड मॉर्निंग. काय झालं? काय कुठं काय? काहीच नाही. चला. मी गुड मॉर्निंग म्हटलं तुम्हाला. हो, गुड मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला मग. काय हन्म्या, काय काय बोलायचंय का? काही नाही. बोला, तुम्हाला काही बोलायचं तर आत्ताच बोला. नंतर तुमचे सिक्रेट्स महागात पडतील आपल्याला. तू विकीला कुठं पाहिलंस का? रूम मध्ये आंघोळ करतोय का? नाही, मी टिकेला विकीबद्दलच सांगत होतो, तेवढ्यात तू आलास. हे बघ, इथं आतापर्यंत जे काही बी घडायलंय त्यामागे विकीचाच हात आहे. त्यावर मला फुल डाऊट आहे. हेच मी काल तुला बोलत होतो, तर तू मला थांब, तू थांब. तू बोल, काय बोलतोस? अरे बघ ना, त्यानं आपल्याकडनं आधी सगळे फोन जमा करून घेतले. मग रातच्याला तू एकटा सुमडीत बाहेर पडला. तुम्हाला विकीचं वागणं डाऊटफुल वाटत नाही का? हो, हा विचार मी केलाच नव्हता. मला नाही वाटत विकी असं काही करेल. ए सत्या, तू एवढं कॉन्फिडेंटली कसं काय बोलू शकतोस? अरे त्याला हे सगळं करायचं असतं, तू तो इथपर्यंत कशाला घेऊन आला असता आपल्याला? कधीच करून मोकळा नसता का झाला? तुमच्या दोघांमध्ये एवढे वाद असताना तू असं कसं काय बोलू शकतो? हे बा, आमच्यात वाद असणं वेगळी गोष्ट आहे आणि तुम्ही विकी बद्दल जे बोलताय ती वेगळी गोष्ट आहे. काय झालं? काहीच नाही. कुठे काय नाही. मी सांगतो ना काय झालं. काहीच नाही. कुठे काय? तू म्हणला ना विकी. हो, अरे. विकी नाही, अरे चिकी. मी चिकी बद्दल बोलत होतो. विकी ऐकलं ना? ऐक ना, अरे सांगू दे मला. हे बघ, तो मित्र आहे, त्याला कळलं पाहिजे आपण त्याच्याबद्दल काय बोलतोय. आपण बोलू ऐक ना, नंतर. हे बघ, हन्म्याला संशय आहे तुझ्यावर. आणि मला घ्या. मला वाटलं नव्हतं मी इतक्या लवकर पकडला जाईन. वेड आहे का तू? आता तुझं काही खरं नाही विकी. एक तर तुला टिक्या उठाबशा काढायला लावेल, नाही तर हन्म्या नांगराला झुंपेल. ठरव आता तुझं काय. ए सत्या, तू काय याच्यावर दात काढायलायस? तुला पण पटत नाही काय? अरे का त्याला विचार ना. काल रातच्याला सुमडीत कुठे गेला होता आपले मोबाईल घेऊन? हा, कुठं काय करायला गेला होता सांग ना, कुठे गेला होतास? चला नाही, अरे बोल ना. चला. बोल ना, आहे का उत्तर? काय काय वर काय? अरे काय करतो काय विक्या? काय रे, नेटवर्क शोधायला लावला होता का फोन तू? नाही, चला सगळ्यांना एकदमच सांगतो. वरनं कुठनं फोन काढलाय ना? काय? आपले पण मोबाईल ह्याने घेतलेले काल. करतोय काय तू नक्की? चला. अरे माझा फोन तर दे.
अनु हे घे सावकाश. अरे काय कुठे होता तुम्ही सगळे? सांगतो. हे कोणाचे मोबाईल आहेत त्यांनी घ्या. काय गॅलरी ओपन करा. अरे पण का? कारण आपल्याला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर सापडू शकतं त्यामध्ये. बालू मला कळलं ह्या सगळा काय चाललंय तो. कळेल, जरा थांब ना. ऐका, तुमच्या गॅलरी मधला सगळ्यात शेवटचा व्हिडिओ ओपन करा. ए विकी, हा, माझा फोन स्विच ऑफ कसा झाला? अरे बॅटरी ऑफ झाली असेल. अरे पण तुला दिला तेव्हा बॅटरी फुल चार्ज होती. मग मला नाही माहिती. हा, विक्रांत माझ्या फोनमध्ये व्हिडिओ शूट झालाय पण हे सगळं ब्लँक दिसतंय. हो माझ्या ह्याच्यात पण काही दिसत नाहीये. डार्क दिसतंय. मला पण फोन मध्ये काहीच दिसत ना. बघू. ए माझ्या मोबाईल मध्ये पण व्हिडिओ रेकॉर्ड झालाय पण डार्कच दिसते सगळं. ब्लँक आहे. हो, जस्ट अ सेकंड. काहीतरी दिसतंय. कोण आहे कोणी ग? आहे. बापरे, कोण आहे? थांब थांब रे. मागे कर एकदा. हणम्या. हणम्या मीच आहे. काय रे तू काय करत होतास एकटा रात्री तिथे? हा ते सोडा ना, तुम्हाला मागाशी म्हणलं तेच आता, जाऊ दे ना. अरे काय बरं आता वेळ घालवू नका, बघा. ए विकी, हा, मी काय बघू, माझा फोन ऑफ आहे. हे बघ ना. हा फोन ऑफ कसा झाला? कदाचित हा फोन स्विच ऑफ केला गेलाय. स्विच ऑफ केला गेला म्हणजे कोणी केला असेल? त्यानेच, ज्याला आपण शोधायचा प्रयत्न करतोय. हे काय का अनुजे? अनुजा, अनु काय होतंय? अरे काय बघू तर. हे, अरे हा तोच आहे. यानेच ढकललं होतं मला मथाडावरनं. मी पण तेच सांगणार होते. साहेब माझ्यावर हल्ला ज्याने केला तो हाच आहे. हे की हा त्योच आहे. तुला मागे म्हणलो त्योच. बघू इकडे बघू मला. विक्रांत हे बघा प्लीज आता तरी माझ्यावर विश्वास ठेवा. हा तोच आहे ज्याला मी डांबून ठेवलं होतं. मी मोबाईल मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑन करून सगळ्यांचे मोबाईल लपवून ठेवले होते. हे फक्त मला माहिती होतं, कोणालाही माहिती नव्हतं. तरीही हे त्याला कळलं. तो आपल्यावर नजर ठेवून आहे. आपण कधी काय करतोय, आपले प्लॅन्स काय आहेत, हे सगळं त्याला कळतंय. बरोबर बोलतोस. आणि म्हणूनच तो आपण एकटे असताना किंवा बेसावत असताना आपल्यावर हल्ला करतोय.
सायली व्हॉट इज दिस यार, मला मोबाईल दे. कशाला? परत परत तोच व्हिडिओ बघायला? तुला काही प्रॉब्लेम आहे का? दे. अनु, हे बघ मला काहीही प्रॉब्लेम नाहीये, पण सतत तो व्हिडिओ बघत राहिलीस ना तर तुला प्रॉब्लेम होऊ शकतो. अनु, किती भयानक आहे अगं तो. हे बघ, यामुळे तू स्वतःही रात्री झोपणार नाहीस आणि आम्हालाही झोपू देणार नाहीस. गॉड यार सायली, तुम्हाला कळतंय का? यानेच माझ्यावर आणि सत्यावर हल्ला केला होता यार. अगं मी नाही म्हणतच नाहीये अनु. खोलीत डांबून ठेवताना मीही पाहिलंय त्याला. अनु, हे बघ, तो जितका भयानक आहे ना त्याहून जास्त विकृत आहे. बरं, तो कोण आहे, आपल्या मागे का लागलाय, आपल्याला काहीच माहित नाहीये. सायली यार, मी हाच विचार करत हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघते. आय डोंट नो, पण मला सारखं असं वाटतंय की मी याला ना ओळखते. काय? हो ग, हा म्हणजे हा मास्क, मला असं वाटतंय की हा मास्क ना मी या आधी कुठेतरी पाहिलाय. कुठे, कधी, तेच नेमकं आठवत नाहीये बघ. अगं पण कुठे, म्हणजे या रिसॉर्टवर यायच्या आधी पाहिलं होतंस का? नाही रोहिणी, त्याच्याही खूप आधी, कदाचित खूप वर्षांपूर्वी. अनु, अगं काय बडबडतीयस तू? सायली, मला तसंच फील होतंय अगं. मी ना तेच आठवण्याचा प्रयत्न करते की हा मास्क मी कुठे पाहिला. कदाचित हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघितल्याने मला आठवेलही, म्हणून मी बघते यार. बघू एकदा.